शरद पवार आम्हाला पिता समान, पवार साहेबांबद्दल आम्हाला नाराजी नाही, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. वाढलेली मतं फक्त एकाच पक्षाला मिळाली, संजय राऊत यांचा आरोप. राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंमध्ये निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली, राऊतांची माहिती. एकनाथ शिंदे हा खोटारडा माणूस आहे, संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय. महायुतीत पायात पाय घालण्याचे प्रयत्न सुरू आहे, राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल. निवडणूक आयोग अमित शहांचा गुलाम, अमित शहांनी पक्ष फोडलेत, राऊतांची अमित शहांवर टीका. युक्रेन रशिया युद्धात भारत शांततेच्या पक्षात होता, आपण सतत पुतीन यांना सांगत होतो ही युद्धाची वेळ नाहीये, पंतप्रधान मोदींचं अमेरिकेत रशिया युक्रेन युद्धावर भाष्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस आज प्रयागराजमध्ये गंगेत स्नान करणार, मुख्यमंत्री रात्री उशिरा दिल्लीला रवाना. नागपुरात साकारणार सायक्लोट्रॉन केंद्र, केंद्रासाठी कृती गट स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, कॅन्सर रुग्णांवर उपचारासाठी केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार. अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेची जिल्हा बैठक संपन्न, शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख यांचे बैठकीला मार्गदर्शन, जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांची बैठकीला मोठ्या संख्येने गर्दी. मेघना बोर्डीकर यांनी जिंतूरमध्ये घेतला जनता दरबार, मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा बोर्डीकरांकडून प्रयत्न. अमेरिकेत एलॉन मस्क यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, मोदी आणि मस्क यांच्यात उद्योग वृद्धी व्यापार यावर झाली चर्चा. भारतासह सर्व देशांवर जशास तसे कर लादले जातील, पंतप्रधान मोदींना भेटण्याच्या 8 तास आधी ट्रम्प यांची घोषणा. जगभरातल्या 180 भ्रष्ट देशांच्या यादीत भारताचा 96वा क्रमांक, भारतामध्ये डिजिटल आयुधांचा वापर वाढल्यापासून भ्रष्टाचार कमी. प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जाणारा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे, आजच्या दिवसाला लाल गुलाबाला महत्त्व, आज लाल गुलाबांची मार्केटमध्ये जोरदार मागणी. हिंगोलीत शिवजन्मोत्सवाला सुरुवात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर ऐतिहासिक माहिती सांगणाऱ्या चित्र प्रदर्शनीचं उद्घाटन. पुण्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करण्यावर बंदी, उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी काढले. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये बर्ड्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया, ईशान्य भारतात आढळणाऱ्या दुर्मिळ पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मिलिंद म्हैसेकर यांच्या हस्ते. 18 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार. मुंबईतला पेटंट ऑफिस दिल्लीला हलवण्याची शक्यता, वडाळा अँटॉप हिल इथे पेटंट ऑफिस. देशातल्या जगभरातल्या उद्योजकांकडून दरवर्षी जवळपास 1 लाख पेटंट इथे नोंदवली जातात. उल्हासनगर महापालिका शाळांची आयुक्तांकडून झाडाझडती, एका शिक्षिकेला बजावली कारणे दाखवा नोटीस. जमिनीच्या मालकी हक्कावरून शेतकरी आणि बिल्डरमध्ये वाद, कल्याण शीळ रस्त्यावरील नेकनीपाडा परिसरातील घटना. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांच्या आनंददायी परीक्षा पॅटर्न अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम स्थापन, वॉर रूम मधूनच जिल्हाधिकाऱ्यांनी केली सुमारे 1000 परीक्षा केंद्रांची मॉनिटरिंग. डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास, 80 वर्षीय शेतकऱ्यासह शेतकऱ्यांनी चाकूर नगर पंचायत समोर केलं आमरण उपोषण, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. हिंगोलीच्या सेनगाव शहरात पालिकेच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम, मुख्य रस्त्यावर अतिक्रमण केल्याने प्रशासनाकडून करण्यात आली कारवाई. अचूक माहिती मिळवण्यासाठी आणि मनोरंजनाचे कार्यक्रम ऐकण्यासाठी 18व्या शतकापासून रेडिओचा वापर, सिडकोतील संजय पवार यांच्याकडे जुन्या काळातील दुर्मिळ रेडिओचा संग्रहात 427 देश विदेशातील रेडिओ. नांदेडमधील महात्मा फुले प्राथमिक शाळेची आनंद नगरी उत्साहात साजरी, ज्यात चिमुकल्यांनी विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटली, विद्यार्थ्यांसह पालक शिक्षकांनीही घेतला खाद्यपदार्थांचा आस्वाद.
पैठण तालुक्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 166 गावांमध्ये जलजीवनचे काम सुरू, त्यापैकी 94 गावांचे जलजीवनचे कामे पूर्ण. यवतमाळमधील आश्रमशाळेत फेस रीडिंग बायोमेट्रिक सुरू, वेतन बायोमेट्रिक हजेरीवरूनच काढल्यामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका सहन करण्याची वेळ. ऑफलाईन हजेरीद्वारेच वेतन अदा करावे या मागणीसाठी आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जिल्हा कचेरीवर धडक देऊन जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. LLBची परीक्षा वेळापत्रकात बदल. 20 आणि 21 मार्च रोजी होणारी प्रवेश परीक्षा आता 3 आणि 4 मे रोजी घेण्याचा निर्णय राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतला, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरात पाणी टंचाईचा आढावा बैठक. जलजीवन मिशनची कामे बोगस झाल्याने नागरिक संतप्त. यामुळे आता तानाजी मुटकुळे यांनी अधिकाऱ्यांना पाणी टंचाईबाबत उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना. मुंबई विमानतळावर कस्टम विभागाकडून मोठी कारवाई. 4.25 कोटींचं सोनं मुंबई विमानतळावर जप्त. या कारवाईत 2 जणांना अटक. पुण्यातील PMPLच्या ताफ्यातील बसची संख्या वाढणार आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी मिळणार 1000 बस. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 500 बस घेण्याचा निर्णय. महाकुंभमुळे प्रयागराजला जाण्याचे विमान भाडे विदेशातील विमान तिकिटापेक्षाही महाग. महाकुंभमुळे प्रवासी संख्या वाढल्याने विमान तिकीट दरात तिप्पट वाढ. नागपूर ते प्रयागराज विमान तिकिटाचा दर 31,000 रुपयांच्या वर. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील पनवेल एक्झिटवरील कामाला गती. आता कळंबोली सर्कलवरील वाहतूक कोंडीमधून वाहन चालकांना मिळणार दिलासा. लवकरच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार. मालेगावी मुस्लिम बांधवांचा शबे बारात सण पवित्र वातावरणात साजरा. रात्रभर नमाज पठण करत केले पूर्वजांचे स्मरण आणि उपासना. गडचिरोलीमध्ये ग्रंथोत्सवानिमित्त ग्रंथदिंडी. ग्रंथोत्सवात विविध पुस्तकांच्या प्रदर्शन आणि विक्रीसोबत चर्चासत्रही होणार. व्हॅलेंटाईन डे निमित्त शेतातील गुलाब मोठ्या प्रमाणात दादर मार्केटमध्ये दाखल. व्हॅलेंटाईन डेमुळे गुलाबांची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा. पैठण तालुक्यातील वडवाळी येथील शेतकरी लक्ष्मण बडे यांच्या शेतात कापूस वेचणी पूर्ण. यावेळी डॉक्टर दीप्ती वाडगावकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित. हिंगोलीच्या बाजारात शेतकरी टरबूज विक्रीसाठी दाखल. सध्या 20 रुपये प्रति किलो दराने टरबूज विक्री. यामुळे टरबूज उत्पादक शेतकरी चिंतित. बुलढाणामधील धानोर महासिद्ध महाराजांच्या यात्रेला सुरुवात. महासिद्ध महाराजांच्या पादुकांची मिरवणूक टाळ मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात गावदंग. सलग आठवडाभर चालणाऱ्या यात्रामध्ये पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या श्रद्धेने सहभागी. नवस फेडण्यासाठी आगीच्या निखाऱ्यावर चालण्याची परंपरा. हिंगोलीच्या बाबुळगावमध्ये अघोरी परंपरा आजही कायम. अकोल्यात साठवून ठेवलेल्या कापसावर डस्ट माइट्स किड्यांचं आक्रमण. कापसाचा उत्पादन खर्च परवडत नसल्याने यावर्षी किमान 10,000 रुपये क्विंटल दर मिळावा शेतकऱ्यांची अपेक्षा. पाकिस्तानमध्ये यंदाच्या वर्षात पोलिओचा दुसरा रुग्ण आढळला. पहिला रुग्ण खैबर पख्तूनख्वामध्ये आढळल्यानंतर नवा रुग्ण सिंध प्रांतात आढळला. पाकिस्तानमध्ये मागील वर्षी पोलिओचे 74 रुग्ण आढळले. चीनी विमानांवर ऑस्ट्रेलियाचा आक्षेप. विमानाचे अचानक मार्गात येत धूर सोडल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण. कॅनबेरा आणि बीजिंग या दोन्ही ठिकाणांच्या चीनी कार्यालयांमध्ये केली तक्रार. जर्मनीच्या म्युनिक शहरात कारने अनेकांना चिरडला. दुर्घटनेत 28 जण जखमी. कार चालक पोलिसांच्या ताब्यात. काबूलमध्ये मंत्रालयात स्फोट. एका व्यक्तीचा आत्मघाती स्फोट करण्याचा प्रयत्न. सुरक्षा रक्षकांनी त्याला हेरलं आणि गोळ्या घालून ठार मारले. गोळीबारामुळे स्फोटकांचा स्फोट होऊन 1 जणाचा मृत्यू, 3 जण जखमी. पुलवामामध्ये CRPF जवानाच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याला आज 6 वर्ष पूर्ण. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने CRPF ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली गाडी धडकवून स्फोट घडवला होता आणि शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात येते. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगतीवर खंडाळा बोरघाटात 5 गाड्यांचा विचित्र अपघात. त्यामुळे एक्सप्रेस वेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत.
बोहरा समाजाच्या धर्मगुरूंनी 15 वर्षाखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी घातली. त्यानंतर मनमाड मालेगावात त्याची अंमलबजावणी सुरू. आता लहान मुलांच्या हातात मोबाईलऐवजी पुस्तक, खेळणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 दिवसात 1988 बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई. 1988 रिक्षा चालकांवर कारवाई करून 21 लाखांची दंडात्मक कारवाई. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 69 रिक्षा पोलिसांनी केल्या जप्त. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात छुप्या मार्गाने चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची छापेमारी. पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई. 14 जणांना ताब्यात. 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. शाळकरी मुलाने ई सिगारेटच्या द्वारे उद्यानात खुलेआम व्यसन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. ई सिगारेट विकणाऱ्या दुकान चालकावर पोलिसांची कारवाई. उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांना पोलिसांकडून उठाबशांचा लावला दंड. दारू पार्ट्यांमुळे महिलांना त्रास होत होता. जागा मिळेल तिथे बसून दारू पिणे आणि त्रास देणे असा प्रकार उघडकीस. वाळू माफियांकडून 20,000ची लाच घेणारा सिल्लोडचा महसूल सहाय्यकाला जिल्हा अधिकाऱ्यांनी निलंबित केला. सहाय्यक शरद दयाराम पाटील याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलं. चंद्रपूर अवैध सावकारांकडून 9 जणांची फसवणूक. कोरा धनादेश आणि स्टॅम्पचा सावकारांकडून गैरवापर. आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल. अंबरनाथमध्ये चड्डी गँगची बारमध्ये चोरी. पत्रे तोडून 70,000 चोरले. चोरटे सीसीटीव्हीत झाले कैद. बिहारमधल्या तरुणाने नवी मुंबईत केली आत्महत्या. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. एपीएमसी पोलिसांकडून संबंधित घटनेचा तपास सुरू. रायगड जिल्हा परिषदेत कोट्यवधींचा अपहार. पाणीपुरवठा विभागात कोट्यवधींचा घोटाळा. नसलेले कपात किंवा वेतन फरक दाखवून अपहार घोटाळ्याच्या चौकशीसाठी 5 जणांची समिती गठीत. विजेचे मीटर बायपास करणे, वाहिन्यांवरील आकडे टाकणे किंवा मीटरमध्ये फेरफार करून चोऱ्या होत असल्याने प्रामाणिक ग्राहकांना त्रास. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, चोपडा, एरंडोल आणि अमळनेरात 200 जणांवर आता महावितरणकडून वीज चोरीची कारवाई. जळगावमधील बँकेबाहेरून दुचाकीच्या डिक्कीतून 2.5 लाखांची रोकड लांबवली. चोपडा शहरातील कॅनरा बँकेतील घटना. चोरटे सीसीटीव्हीत चित्रित. अमरावतीच्या तिवसा शहरात वनविभागाच्या जंगलाला आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. पुण्यात लोहिया नगरमध्ये पार्किंगमध्ये असणाऱ्या गाड्यांना लागली आग. आगीमध्ये 11 गाड्या जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.